विजय राणे यांच्या प्रयत्नानं नालासोपाऱ्यातील नागरिकांना जगातील कोणतेही पुस्तक वाचनासाठी उपलब्ध होणार आहे। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना ई-लायब्ररीचा लाभ घेता येणार आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील लक्ष्मीबेन छेडा मार्गावरील पालिकेच्या आरक्षित जागेत खुला रंगमंच बनवण्यात येणार आहे। त्याचं भूमिपूजन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झालं। यावेळी ई-लायब्ररीची घोषणा करण्यात आली। यावेळी महापौर नारायण मानकर, उपमहापौर रुपेश जाधव, प्रभाग सभापती भरत मकवाना देखील उपस्थित होते। नाट्यगृहाबरोबर चांगले कोणते कार्यक्रम होत असतील इकडे साहित्यिक, कवी, तर त्यांना ते उपयोगी पडेल। त्याचबरोबर लहान सहान वैयक्तिक प्रोग्राम असतात। हल्ली 50-50 हजार लाख रुपये भाड्याने हॉल मिळत नाही। अशावेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून अगदी मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना जी जगभरातली माहिती पाहिजे असते त्या दृष्टीने ई लायब्ररी चालू करून ती सोय देखील सगळ्या नालासोपारा परिसरातल्या लोकांना उपयोगी मिळेल। इकडे एक स्टेज होणार आहे, त्यानंतर वरती एक ई लायब्ररी होणार आहे आणि आताचा जे युवा जे फास्ट आहे त्या हिशोबाने ई लायब्ररी होणार आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठली पुस्तकं पाहिजे काय पाहिजे ते कॉम्प्युटरवर आपल्याला लगेच कळता येईल आणि विदेशाची पुस्तकं सुद्धा येतील, आपली पण असतील, विदेशाची पुस्तकं पण असतील। सकाळ माध्यम समूह प्रवेशाचा गेटवे हा कार्यक्रम आज रुईया महाविद्यालयात घेण्यात आला। यावेळी विविध तज्ञांनी